मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 24 डिसेंबरची मुदत संपत आली आहे। मात्र राज्य सरकारकडून कोणताही निर्णय झालेला नाहीये। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने पत्रकार बैठक घेत भविष्यात आंदोलन उभा राहिलं तर ते सरकारला पेलणार नाही असा इशारा दिलाय। कोल्हापुरात सकल मराठा समाजाचं गेल्या 54 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आत्तापर्यंत अनेकांनी पाठिंबा दिलाय। आरक्षणाबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र कोणताच निर्णय झाला नाही। जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे, त्यालाही 2 दिवस राहिलेत। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेईल असं वाटत नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील 23 डिसेंबरला जो निर्णय घेतील त्यासोबत कोल्हापूरचा सकल मराठा समाज राहील अशी ग्वाही समाजाने दिली आहे। जिल्ह्यातील संपूर्ण सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करेल। हे आंदोलन सरकारला परवडणार नाही, त्यामुळे सरकारनं याबाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिलाय। मराठा योद्धा जरांगे पाटील यांना आरक्षण देण्याची अंतिम मुदत जी होती ती 24 डिसेंबर राज्य शासनाने दिली होती, परंतु या अधिवेशनामध्ये हा आरक्षण देण्याचा निर्णय होईल अशा पद्धतीनं समस्त महाराष्ट्रातील मराठा समाजाची भावना होती। परंतु मुख्यमंत्र्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये परत एकदा मराठा समाजाची फसगत होत निघालेली आहे हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे। तरी देखील येत्या 23 डिसेंबर रोजी माननीय जरांगे पाटील हे या ठिकाणी महासभेचे मध्ये मराठा समाजाला इथून पुढे जे आंदोलन कशा पद्धतीने करणार आहेत अशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत। या महाराष्ट्रात 4 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांनी असा निर्णय घेतलेला आहे। जरांगे पाटलांची भूमिका ती मराठा समाजाची भूमिका, त्यामुळं तो जो निर्णय घेतील त्यामध्ये कोल्हापूर अग्रेसर असतील, कारण ही आरक्षणाची नगरी आहे। शाहू महाराजांनी मराठ्यासह सर्वांना आरक्षण दिलं होतं, त्यामुळे त्या आरक्षणाला जर अटकाव केला गेला तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50 किलोमीटरपेक्षा जास्त पुणे मुंबई जो मुंबई बेंगलोर हा हायवे आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातून जातोय। त्याचबरोबर गोवा हायवे, नागपूर रत्नागिरी हायवे, ह्या सर्व रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आबालवृद्धाचं येऊन बसतील। आंदोलन शांततेने होईल, परंतु राज्य शासनाला हे आंदोलन पेलवणार असं असणार नाही। पत्रकार बैठकीला बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, विजय देवणे, चंद्रकांत भोसले, राजू जाधव, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, शैलजा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।